आज सकाळी 8च्या सुमारास विठ्ठलनगर मार्टिन स्कूल शेजारील परिसरामध्ये 45 फूट खोल पडीक विहिरीमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना तपासात आढळून आली. त्या अनुषंगाने त्या विहिरीनजीक पोलिसांची व बघ्यांची गर्दी झाली. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पोलिसांनी दुपारनंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. सदरचा मृतदेह हा रोहित मैशाळे वय वर्षे 32 या इसमाचा असल्याची माहिती मिळाली. हा व्यक्ती इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये रहिवासी होता व महानगरपालिकेच्या घंटागाडीवर कामासाठी जात होता. त्यामुळे त्याला सकाळी त्रिकोणी बाग परिसरात घंटागाडीवर काम करत असताना 26 फेब्रुवारी रोजी काही अज्ञात इसमांनी पकडून नेले. ही माहिती मिळताच त्यांच्या घरातल्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे मिसिंगची केस दाखल केली. त्याला अनुसरून पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून चौकशीमधून अशी माहिती समोर आली की रोहित याला मारून टाकून एका निळ्या प्लास्टिकच्या मोठ्या बॅरलमध्ये कपड्यांचे गाठोडे बांधतात त्याप्रमाणे मृतदेह 2-3 कपड्यांमध्ये गुंडाळून बांधण्यात आला व मृतदेहाला लोखंडी तारेने बांधण्यात आले. त्याचे हात व पाय देखील बांधले होते. त्याचप्रमाणे तो बॅरल पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यामध्ये मोठी मोठी दगडे घातली होती. पोलीस पथक त्या ठिकाणी सकाळी 8च्या सुमारास दाखल झाले होते. पकडण्यात आलेल्या आरोपींना त्या ठिकाणी नेले असता त्यांनी हा मृतदेह पाण्यात टाकल्याची कबुली दिली. मृतदेहाचे नातेवाईक व त्या भागातील लोकांचे या ठिकाणी दिवसभर गर्दी आढळून आली. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे DYSP व पोलीस अधीक्षक संदीप घुगे व पोलीस उप अधीक्षक देखील घटनास्थळी दाखल झाले. स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झाली होती. सदरचा बॅरल त्यांनी विहिरीत असल्याची खात्री केली व त्यानंतर सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली. सरतेशेवटी फॉरेन्सिक लॅबची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व साहित्याचे नमुने गोळा केले व ते तपासणीसाठी देण्यात आले. सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला. पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.